अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त दत्तदस्ती हो. दत्तगुजवाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत असताना मला मोठा आनंद होतो. आणि महत्त्वाचा, आवडीचा आणि सगळ्याचा आनंदाचा विषय म्हणजे दत्त नवरात्री आता जवळ येत आहे. श्री दत्तप्रभूंची दत्त जयंती आता जवळ येत आहे आणि म्हणून दत्त जयंती म्हटलं की सर्व दत्तदासींना मोठा आनंद वाटतो. दिवाळीसुद्धा आम्हाला कमी वाटते, परंतु दत्त जयंती म्हणजे आमच्या आनंदाचा विषय असो. तर या दत्त नवरात्रीच्या काळामध्ये दत्तदासी दत्तभक्तिपंथ दत्तगुजवाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षांपासून आपण अविरत अशा पद्धतीने नित्यनियमाने सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ पारायण सोहळा सगळेजण साजरा करत असतो. तर सालाबादप्रमाणे यंदासुद्धा आपलं सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ पारायण सोहळा होणार आहे. तुम्ही म्हणाल कुठे होणार आहे, ठिकाण काय? तर दत्तदासी दत्तभक्तिपंथाचं ब्रीद वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. घर तेथे गुरुचरित्र आणि मानवजाती तेथे दत्तभक्ती. घरोघरी गुरुचरित्र जाणं फार महत्त्वाचं आहे. मानवजाती तिथे दत्तभक्ती पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पारायण सोहळा आपापल्या घरीच करत असतो. कारण घरामध्ये ते स्पंदन तयार व्हावीत, घरामध्ये चैतन्याचं वातावरण, दत्तप्रभूंच्या कृपेचं वातावरण तयार व्हावं, हा त्याच्या मागचा खरा मानस असतो. असो, तर सप्तशती गुरुचरित्र पारायण सोहळा आपण साजरा करणार आहोत. दत्त नवरात्रीनिमित्त चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवशी दत्त नवरात्री सुरू होते, दत्त जयंतीच्या दिवशी संपते. कधी 8 दिवस येतात, कधी 9 दिवस येतात, कधी 10 दिवससुद्धा येतात. तर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ सोहळा, पारायण सोहळा आपण साजरा करणार आहोत. तर त्याची नेमकी नियमावली काय आहे आणि सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथच का वाचायचा, हा बऱ्याच जणाला प्रश्न असेल. तर त्यासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत. तर ऐका. सप्तशती गुरुचरित्र सार पारायण सोहळा नियमावली तर जाणून घेण्यापूर्वी, तत्पूर्वी आपण या ग्रंथाचा महिमा काय आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊयात. परमपूज्य परिव्राजकाचार्य परमहंस श्री संत दत्तयोगी वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी ब्रह्मावर्त या ठिकाणी असताना चातुर्मासाच्या काळामध्ये समस्त आर्त दुःखी सर्वसामान्य जनता, महिला, पुरुष वर्गासाठी हा सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसतो. जे काही सूचित साधन आहे, जी काही प्रश्नावली आहे, तर त्या प्रश्नावलीमध्ये एक सूचित साधन येतं. सप्तशती गुरुचरित्राची आवर्तने 10, करा इष्ट साधे सुखे रहा, असं सूचित साधन आहे. सप्तशती गुरुचरित्र साराची जर 10 आवर्तने जर तुम्ही केली तर तुम्हाला इष्ट साधे म्हणजे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही सुखाने जीवन जगाल, हा आशीर्वाद त्या सूचित साधनामध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी समस्त दत्त भक्तवर्गांना दिलेला आहे. तर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ जो आहे टेंबेस्वामींनी लिहिला, तर याच्यामध्ये एकूण 700 ओव्या आहेत. किती ओव्या आहेत? 700 ओव्या आहेत. आणि सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ पारायण करायला फक्त आणि फक्त 1.5 तास लागतो. ज्यांना थोडं वाचनाचे वेग कमी त्यांना 2 तास लागतील, परंतु 1.5 तासामध्ये एक पारायण सप्तशती गुरुचरित्र साराचं पूर्ण होतं. सप्तशती गुरुचरित्र साराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हा ग्रंथ लिहित असताना परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी असा मंत्रगर्भ स्वरूपाचा लिहिला, त्याच्यामध्ये मंत्र गुंफले. ही त्यांची एक कवित्वाची खासियत आहे टेंबेस्वामी महाराजांची. ते मंत्रगर्भ ग्रंथ लिहायचे. ग्रंथामध्ये मंत्र त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. वाक्यांमध्ये, चरणांमध्ये, ओव्यांमध्ये त्याचे मंत्र गुंफवायचे. ही एक त्यांची कला आहे, खासियत आहे. एक फार मोठं त्यांना लाभलेलं एक दैवी वरदान आहे असं आपण म्हणूयात. ती त्यांची एक प्रतिभा आहे काव्यसृजन जगतामधली. असो, तर सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथ आपण जर घेतला आणि त्या ग्रंथातील
प्रत्येक ओवीचं तिसरं अक्षर जर आम्ही घेतलं ना, तर त्या प्रत्येक ओवीच्या तिसऱ्या अक्षरापासून भगवद्गीतेचा 15वा अध्याय तयार होतो महाराज. ही खासियत या ग्रंथाची. म्हणजे आपण जरी सप्तशती गुरुचरित्र सारा ग्रंथ वाचत असलो, पण त्याचबरोबर आपल्याला न कळत, माहिती असलं तर ठीक आहे, पण हे जर माहीतच नसेल, मंत्रगर्भ ग्रंथ आहे, त्यात मंत्र गुंफलेला आहे, तर न कळत तुमच्याकडून भगवद्गीतेचा 15वा अध्याय सुद्धा वाचला जातो. म्हणजे भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचले सुद्धा पुण्य तुम्हाला या ग्रंथाच्या वाचण्यामुळं तुमच्या पदरात नकळत पडत असतं. आणि म्हणून संपूर्ण ग्रंथातील श्री दत्तगुरूंच्या कथा ह्या ऐहिक आणि पारलौकिक सुख प्रदान करणाऱ्या आहेत. ज्योतिषशास्त्र असं सांगतं, जो कोणी भगवद्गीतेचा 15वा अध्याय नित्य पठन करतो तर त्याला धनदौलत पैशा पाण्याची अडचण भासत नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याला जास्त खस्ता खाव्या लागत नाहीत. प्रपंच जर आपल्याला साधायचा असेल तर आपल्याला पैसा लागतो, बरोबर. आणि परमार्थ जर साधायचा असेल तर आपल्याला श्रीगुरूंची कृपा लागते. मग प्रपंच हे आपल्याला करायचं आहे आणि परमार्थ आपल्याला करायचा आहे. पैसाही आपल्याला मिळवायचा आहे, श्रीगुरूंची कृपासुद्धा आपल्याला संपादन करायची आहे. मग त्यासाठी पैसाही मिळेल, श्रीगुरूंची कृपाही मिळेल, प्रपंचही साध्य होईल आणि परमार्थही साध्य होईल. आणि असा एक मार्ग 2 in 1 दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी प्राप्त करून देणारा मार्ग आम्हाला मिळावा, यासाठी जर तुम्ही धडपडत जर असाल तर तो मार्ग आता तुमच्या घरी दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरळ सरळ आलेला आहे. आणि तो म्हणजे सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ पारायण सोहळा. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ साध्य करून देणारा हा सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथाचा पारायण सोहळा आहे. असो, तर तुम्ही म्हणाल मूळ गुरुचरित्र श्री गंगाधर सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलं, सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ टेंबे स्वामींनी लिहिला. त्या ग्रंथामध्ये 7000 ओव्या आहेत मूळ गुरुचरित्रामध्ये, आणि इकडे 700च ओव्या आहेत. मग 7000 ओव्या जास्त की 700 ओव्या जास्त. आणि मग हे गुरुचरित्र वाचल्याच्या नंतर, टेंबे स्वामींचं सप्तशती गुरुचरित्रसार नावाचा ग्रंथ वाचल्याच्या नंतर आम्हाला मूळ गुरुचरित्र जो गंगाधर सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिला, तर या दोन्ही ग्रंथामध्ये तुलनात्मक जर विचार केला तर कुठला ग्रंथ श्रेष्ठ, आणि मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचल्याचं फळ आम्हाला 700 ओव्यांचं गुरुचरित्र वाचल्यानंतर मिळेल का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. परंतु याचं उत्तर असं आहे दत्तदेसी हो, दोन्ही ग्रंथ एकच आहेत, दोन्ही ग्रंथांमध्ये एकच कथा आहेत, परंतु संक्षिप्त टेंबे स्वामींनी सांगितलं, विस्ताराने गंगाधर सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये थोडं ग्रंथरचनेमध्ये बदल करणं अपेक्षित असतं. धकाधकीचं जीवन असतं, अनेक जणांना पारायण करायचं असतं पण वेळ नसतो, काहींना नियम पाळता येत नसतात, महिलांनाही वाचायचं असतो, महिलांना कधी कधी मज्जाव केलेला असतो, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं आरोग्यशास्त्र हेच गृहीत धरलेलं असतं धर्मशास्त्राने, आणि म्हणून त्यांना काही ग्रंथ वाचण्यास परवानगी नसते. आणि या समस्त बाबी असतात आणि त्या अनुषंगाने बदलावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी अजिबात चिंता करण्याची गरज नाही आहे. टेंबे स्वामींनी लिहिलेला 700 ओव्यांचा गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ आणि गंगाधर सरस्वतीने लिहिलेला मूळ 7500 ओव्यांचा जवळपास गुरुचरित्र ग्रंथ तुलनात्मक दृष्ट्या जर विचार केला तर दोन्ही समान फल प्राप्त करून देणारे आहेत, दोघांची फलश्रुती समान आहे. आणि म्हणून सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ जरी तुम्ही वाचलात तरी तुम्हाला मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर जे फळ मिळतं तर तेच फळ या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून सप्तशती गुरुचरित्रसार नावाचा ग्रंथ वाचण्यासाठी फक्त 1.5 तास लागतो. विचार करा, दत्त नवरात्रीमध्ये आपण 10 वेळा 10 आवर्तनं सप्तशती गुरुचरित्रसाराची करत असतो, आणि मूळ गुरुचरित्र हे 7 दिवसांमध्ये वाचावा असा नियम आहे.
7 दिवसांमध्ये इकडे एकच गुरुचरित्र होतं आहे आणि इकडं दत्त नवरात्रीच्या काळामध्ये आपण दररोज जर 1.5 तास वेळ जर दिला तर आपली 10 आवर्तनं सप्तशती गुरुचरित्र साराचे होतात. म्हणजे अर्थातच आपल्याला 10 वेळा गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य या ठिकाणी प्रदान होत आहे. ही टेंबेस्वामींची केवढी मोठी आपल्यावरती कृपा आहे आणि म्हणून छोटा आहे, फळसुद्धा समान देणारा आहे. त्याचबरोबर धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला सुलभ सोपा असा हा दत्तभक्तीचा मार्ग परमपूज्य अग्रगण्य दत्त संप्रदायामध्ये ज्यांना स्थान आहे, ज्यांची आज्ञा शिरोधार्य मानली जाते अशी टेंबेस्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी हा मार्ग दिलेला आहे. आणि म्हणून आपण दत्तदेशी दत्तभक्ती पंथाचा गुरुचरित्र निवडत असताना सप्तशती गुरुचरित्र साराला विशेष महत्त्व दिलं आणि त्याची पारायण आपण करून घेत असतो. आणि म्हणून सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ वाचत असताना इथे कोणालाही मज्जाव केलेला नाही. सगळ्यांना या ठिकाणी मोकळीक दिलेली आहे. नियमांची सुद्धा क्लिष्टता या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसते. तर सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ ब्राह्मणापासून शूद्रांपर्यंत, वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत, उच्च भ्रूलोकांपासून गरिबांपर्यंत, पुरुषांपासून महिलांपर्यंत, मग ती लहान बालकंसुद्धा आलीत, कामकरी, कष्टकरी, नोकरदार, शेतकरी, सांसारिक, पारमार्थिक, मुमुक्षु, सिद्ध, महंत, संत, कोणीही या सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ कोणीही वाचू शकतं. त्याला कसलाही भेदभाव नाही आणि नियमांची क्लिष्ट गुंतागुंतसुद्धा आपल्याला सप्तशती गुरुचरित्र सार वाचताना पाहायला मिळत नाही. आणि म्हणून श्री दत्त नवरात्र काळामध्ये सुद्धा या ग्रंथाच्या सुलभतेमुळं आणि सोप्या अशा प्रकारच्या नियमांमुळं सप्तशती गुरुचरित्र जो काही ग्रंथ आहे तर त्याचा 11 वेळा आपण पारायण करत असतो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ पारायण करत असताना काय नियम आहेत जाणून घ्या. फक्त शरीराची सुचिरभूतता पाहिजे, म्हणजे शरीर शुद्धी पाहिजे आणि मनाची प्रसन्नता पाहिजे. एवढ्या 2च गोष्टी सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथ वाचताना आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ पारायण करण्यापूर्वी आपण स्नान करावं, आंघोळ करावी, शुचिर्भूत व्हावं, स्वच्छ व्हावं आणि अंगावरती सुद्धा पांढरी शुभ्र स्वच्छ असे कपडे आपण परिधान करावे. महिलांनी पांढरी शुभ्र साडी घातली अतिउत्तम. त्याचबरोबर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ पारायण करण्याची वेळ नेमकी काय आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. पहाटे 5 ते सकाळी 7 हा एक वेळ आपण नियोजित केलेला आहे. त्याचबरोबर सकाळी 7 ते 11:30 या काळामध्ये सप्तशती गुरुचरित्र सार आपण वाचू शकता आणि संध्याकाळी 4 ते 7 या काळामध्ये सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ आंघोळ वगैरे करून शुचिर्भूत होऊन आपण वाचू शकता, त्याचं पारायण आपण करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट विशेषत्वाने ध्यानात घेण्याची ती म्हणजे अशी की दुपारी 12:15 ते 12:45 हा जो काही कालावधी आहे, 12:15 ते 12:45 हा 1 तासाचा जो काही कालावधी आहे तर हा कालावधी म्हणजे दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी असतो. दत्त भिक्षा कालावधी त्याला म्हणतात. आणि या काळामध्ये कुठलीही दत्तसेवा कुठेच केली जात नाही, कुठलंच पारायण दत्त महाराजांचं केलं जात नाही. त्याचं कारण म्हणजे असं की दत्त महाराज या काळामध्ये भिक्षा मागण्यासाठी आपल्या दारात येतात आणि आपण मात्र देवघरापुढे जर असं त्यांचं दत्तसेवा म्हणजे अशा पद्धतीने पारायण वगैरे करत बसलो तर ते अत्यंत चुकीचं आहे. दत्त साक्षात दारात उभे आहे आणि आपण देवघराजवळ, म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, जवळ असून सुद्धा आपण जागा विसरल्यासारखं होईल. आणि म्हणून या काळात दत्त संप्रदायामध्ये नियम असा आहे की दत्त भिक्षेच्या काळामध्ये कुठेच कुठलीही पारायण सेवा केली जात नाही. फक्त भिक्षा वाढण्याचं काम, भिक्षा घेण्याचं काम या काळामध्ये केलं जातं. आणि म्हणून 12:15 ते 12:45 या काळामध्ये कुठलीही दत्तसेवा करायची नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. आणि म्हणून या दत्त नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे.
तर त्याचं नियम म्हणजे सर्वसाधारण आहे. जेवण आपलं शुद्ध असावं, सात्विक असावं. त्याचबरोबर परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपण एवढ्या 8-10 दिवसात तरी खाऊ नये. त्याचबरोबर कांदा लसूण होता येईल तेवढा आपण वर्ज्य करावा, खाऊ नये. त्याचबरोबर 9 दिवस आपण ब्रह्मचर्याचं पालन करावं. तुम्ही सांसारिक वगैरे असाल तर प्रणय वगैरे नको, श्रीसंग वगैरे नको, तसल्या गोष्टीसुद्धा आपल्या मनामध्ये येऊ नयेत, विषय वासना नको. अशा पद्धतीने 9 दिवस आपण ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्याचबरोबर रात्री झोपताना आपल्याला एक स्वच्छ स्वतःचं एक अंथरूण पांघरून आपल्याला स्वतंत्र अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्याचबरोबर झोपताना एकदा आपल्याला करुणा त्रिपदी म्हणायची आहे. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलेली करुणा त्रिपदी आपल्याला म्हणायची आहे. त्याचबरोबर स्त्रियांचा जो काही मासिक धर्म असतो तर या काळामध्ये कोणीही ग्रंथपारायण करू नये. जर असा अचानक जर काही जर समस्या ओढवलीच, एखाद्या स्त्रीला मासिक धर्म जर आला, मासिक पाळी वगैरे जर आली, तर कोणाकडून तरी ते पारायण पूर्ण करून घ्यावं. मध्येच काही व्यत्यय आला, वृद्धी आली म्हणा किंवा सुतक आलं म्हणा, अशा वेळेसुद्धा आपण इतरांकडून हे पारायण पूर्ण करून घ्यावं. आणि म्हणून सर्व दत्तदेसींना माझी विनंती असेल, चंपाषष्ठीच्या दुसऱ्या दिवशी दत्त नवरात्र उत्सव चालू होतो आहे. तरी सर्व दत्तदेसींनी या सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपापल्या घरीच आपल्याला हा पारायण सोहळा करायचा आहे. आपलं कुठं मंदिर नाही, आपलं कुठं देवस्थान नाही, आपलं घर हेच आपल्याला आता मंदिर बनवायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून घर तेथे गुरुचरित्र, मानवजाती तेथे दत्तभक्ती या आपल्या तत्वानुसार घरोघरी सर्वांनी सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. आणि या पारायणाच्या नियमावलीला अनुसरून आपण सर्वांनी या दत्त नवरात्रीच्या काळामध्ये या भव्य आणि दिव्य घरोघरी साजऱ्या होणाऱ्या श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ पारायण सोहळ्यामध्ये आपण सामील व्हावं. आणि दत्तप्रभूंच्या कृपेने दत्तप्रभूंचे जे काही चैतन्य आहे, त्या दत्तप्रभूंच्या कृपेचे जे का स्पंदनाचे जे काय लहरी आहेत, तर त्या आपण प्रत्यक्ष अनुभवाव्यात. आपल्या घरामध्येच आपलं घर मंगलमय करावं. दत्तप्रभूंच्या कृपेने आपलं घर हे पवित्र करावं, आपलं घरच मंदिर करावं. आणि त्याकरिता एक ऊर्जा सप्तशती गुरुचरित्राची आपल्या घरामध्ये असावी. आणि म्हणून दत्तगुजवाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व माझ्या प्रेमळ दत्तदेसींना मी विनंती करेल की आपण या दत्त नवरात्रीच्या काळामध्ये घरोघरी आता सप्तशती गुरुचरित्र साराची पारायण करावीत. ही सर्व दत्तदेसींना पुनश्च विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त.